नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता बघा, 18 नोव्हेंबरची महत्त्वाची अपडेट आहे. मतदाना अगोदर 3,000 आणि 2,100 रुपयांच्या संदर्भाची नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला समोर आलेली पाहायला मिळाली. आता काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे मतदानाच्या अगोदरच. आता यामध्ये आपण संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती जाणून घेणार आहोत. काय महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी कळून जाणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनी, महिलांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याची माहिती मिळेल आणि सर्वांपर्यंत ही महत्त्वाची जी माहिती ती या ठिकाणी पोहोचणार आहे. तर पाहू शकता बघा, 3,000 रुपये किंवा 2,100 रुपये या संदर्भातची महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे. आता काय महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्वाची अपडेट आहे, गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी, ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर बघा, पुरावा देखील तुमच्यासमोर आहे. पाहू शकता, लाडकी बहीण योजना अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सर्वात मोठी अपडेट डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात. आता बघा, लाडक्या बहिणींना गुड न्यूज काय, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला बघा 5 हप्ते मिळालेले होते. 1,500 रुपयांचे 5 हप्ते, म्हणजेच किती रुपये, 7,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेले होते. आता हे 7,500 रुपये तुमचे खर्च झाले असतील. किती महिलांचे 7,500 रुपये खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे, म्हणजेच तुम्हाला लगेचच पुढचा हप्ता जो आहे पाठवला जाणार आहे. लवकरात लवकर सरकार त्या ठिकाणी तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो पाठवणार आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी निवडणूक संपल्यानंतर जे काही सरकार होईल ते सरकार, त्यासाठी जर तुमचे पैसे खर्च झाले असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवा. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणींना जी काही गुड न्यूज आहे ती लगेचच त्या ठिकाणी मिळणार आहे. डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तुम्हाला कधी मिळणार त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तारीख आहे का ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे काही 7,500 रुपये ते खर्च झाले का ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुमचे जर खर्च झाले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती जर तुम्ही सांगितली खर्च झाले म्हणून, तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे सरकार या ठिकाणी पाठवणार आहे. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा पाहू शकता, TV9 मराठीला आलेली बातमी आहे. 3:11 जुनी बातमी आहे, 16 नोव्हेंबरची, परंतु अपडेट महत्त्वाची. बघा, गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये, म्हणजेच 1,500 रुपये दर महिन्याला तुमच्या अकाउंटला जे ते जमा करण्यात येत असतात. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 5 हप्ते जे ते पाठवलेले आहेत. 5 हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत पाठवलेले आहेत. 5 हप्ते 7,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत झालेले आहेत. ठीक आहे. आता पुढचा जो हप्ता आहे तो देखील तुमचा वाढणार आहे. म्हणजेच काय, तर यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर बघा, पुढचा हप्ता तुमचा एकतर 2,100 रुपये किंवा 3,000 रुपयांचा असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की दादा, असं तुम्ही कसं म्हणता, 2,100 रुपये किंवा 3,000 रुपये एक निश्चित रक्कम नाही का? तर बघा, अजून सध्या ते निश्चित नाही. कारण काय, महत्त्वाचं कारण म्हणजे लक्षात घ्या, सरकार कोणतं बसणार त्यावर ते निर्धारित आहे. जर महायुतीचं सरकार आलं तर 2,100 रुपये, महाविकास आघाडी आली तर 3,000 रुपये, अशा पद्धतीने तुम्हाला रक्कम या ठिकाणी देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे कुठलं सरकार येतं त्यावर तो पुढचा हप्ता तुमचा डिपेंड होणार आहे. पुढचा हप्ता तुम्हाला 2,100 रुपये मिळतो आहे किंवा 3,000 रुपये. ठीक आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना राबवण्याचं देखील सांगितलेलं आहे. महालक्ष्मी योजना ही महिलांसाठीच आहे. यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये दर महिन्याला देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय, तर बघा, अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेली आहे असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता बघा, जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली. जुलैपासून
बघा, तुम्हाला पहिला हप्ता जो आला होता तो आला होता 14 ते 19 ऑगस्टला, 14 ते 19 ऑगस्ट. आता बघा, हे तुम्हाला का सांगतोय, एक पार्श्वभूमी आपल्याला देखील जाणून घेणं महत्त्वाचं. योजनेची पार्श्वभूमी, योजना केव्हा सुरू झाली, काय झाली, असं त्यासाठी मी तुम्हाला ही माहिती सांगतो. बघा, मी तुम्हाला जुलैपासून, जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत संपूर्ण अपडेट देत आलेलो आहे, संपूर्ण मार्गदर्शन करत आलेलो आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटे आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, ह्यामध्ये जर आपण पाहिले तर जुलैपासून तुम्हाला पैसे, म्हणजेच जुलैपासून पैसे जे ते द्यायला सुरुवात झाली होती. जुलैपासून 1500 अशा पद्धतीने तुम्हाला आत्तापर्यंत 5 हप्ते 7,500 रुपये सरकारने वाटप केलेले आहेत. ठीक आहे. आता पुढचा हप्ता तुम्हाला किती रुपयांचा येईल ते देखील मी तुम्हाला सांगितले आहे. आता बघा पुढे, निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. बघा, निवडणुकीची आचारसंहिता लागणार होती म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरचे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे दिले. मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे, ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. बघा, तुम्हाला देखील प्रतीक्षा लागली असेल, तुमचे पैसे खर्च झाले असतील. खर्च झाले तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला पैसे पाठवले जातील. तर सर्वांनी लिहून पाठवा तुमचे पैसे खर्च झालेले आहेत का. तर डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार या संदर्भात तुम्हाला आता प्रतीक्षा असेल. तर एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्वात मोठी अपडेट दिली. बघा, सर्वात मोठी अपडेट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली. काय म्हणाले बघा, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री. तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता, बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे. बघा, मतदान झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आचारसंहिता संपली. आचारसंहिता सर्वात मोठा या ठिकाणी अडथळा आपल्याला पाहायला मिळतो आणि आचारसंहिता लागलेल्या असताना कुठल्याही पद्धतीचे नवीन जाहिराती येत नाही, नवीन ज्या काही योजना आहेत त्या जाहीर होत नाही, किंवा कुठल्याही पद्धतीच्या ज्या काही योजना असतील त्यांना नवीन लाभार्थी जोडले जात नाही. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्हाला सर्वांना माहिती, आचारसंहिता लागली म्हणजेच कामकाज जे ते त्या ठिकाणी ठप्प होत असतं. कारण अधिकारी वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी निवडणुकीच्या कामात लागलेला असतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आचारसंहिता संपली की लगेचच तुमचा डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणालेत 10 दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का. सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर, बघा, निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. त्यामुळे सर्वांनी लिहून पाठवायचे तुमचे पैसे जे 7,500 ते खर्च झालेत का. खर्च झाले असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आमचे पैसे खर्च झाले म्हणून. सर्वांनी लिहून पाठवायचं. आणि ही जी काही योजना आहे, लाडकी बहीण योजना, तुम्हाला काय वाटते, तुम्ही आनंदी आहात का. आनंदी असाल तर कमेंट बॉक्समध्ये आनंदी आहोत लिहून पाठवा. तुम्ही खुश आहात का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना जी आहे ती अतिशय महत्त्वाची योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. यामध्ये आत्तापर्यंत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झाले आहेत. राहिलेल्या 20 लाख महिलांचे देखील पैसे लवकरच, म्हणजेच आचारसंहिता संपली की लगेच त्यांना देखील पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.